नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव के या कुकिंग चॅनलवर. आज मी तुमच्यासोबत मसालेदार वांग्याची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथे पावशेर वांगे घेतलेले आहेत. ते सर्वात अगोदर वांग्याचे काटे काढून त्याचे 4-4 फोडी केलेल्या आहेत आणि त्या मिठाच्या पाण्यात ठेवलेल्या आहेत. त्यामुळे वांगे काळे पडत नाही आणि आपली भाजीही छान होते. मसालेदार वांगे तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपण इथे वांग्यांसाठी मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे काही खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, 4-5 फिक्क्या मिरच्या आहे आणि 2 तिखट मिरच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. सर्वात अगोदर आपल्याला यांचं बिगर पाणी न टाकता जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपण सर्वात अगोदर याचं वाटण तयार करून घेऊ. या पद्धतीमध्ये आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता. आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 1.5 चमचा तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, थोडासा हिंग, काही कढीपत्त्याचे पानं, ताजे फ्रेश असे कढीपत्त्याचे पानं, कढीपत्ता चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तोही आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. मिठामुळे कांदा चांगल्या प्रकारे परतला जातो. आपला कांदाही परतून झालेला आहे. त्यामध्ये आता मी हे एक मोठ्या साईजचं टमाटर बारीक कापून घेतलं, तेही आपल्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तेही चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण हा मसाला फ्राय करताना यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. त्यामुळे मसाला चांगल्या प्रकारे फ्राय होतो आणि हे मसाला जळतही नाही. आपण त्याच मिक्सरचे भांडं धुवून त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. यावर आपण झाकून 1 ते 1.5 मिनिटभर चांगली वाफ काढून घेणार आहोत. मसालाही चांगल्या प्रकारे वाफला जातो आणि तेलही सुटतं मसाल्याला. या पद्धतीने मसाला चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे. त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर टाकून आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. ते व्यवस्थितरित्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वांगी कापून ठेवले होते ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. वांगे आपण इथे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. सर्व वांग्यांना चांगला मसाला लागला पाहिजे. आता इथे आपण 1 ते 1.5 मिनिटभर एक वाफ काढून घ्यायची आहे वांग्याची. या पद्धतीने आता त्यामध्ये आपण इथे थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत. यामुळे भाजीला चवही छान येते आणि भाजी ही छान प्रकारे चविष्ट अशी होते. पाणी टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथेही आपण झाकून 6 ते 7 मिनिटभर एक वाफ काढून घेणार आहोत. झाकणावरही थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्यामुळे खालचा मसाला जळतही नाही आणि वांगेही लवकर वाफल्या जातात. 6 ते 6 मिनिटभर एक वाफ काढून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली भाजी छान प्रकारे वाफलेली आहे. मी तुम्हाला एक वांगं दाखवते, ही वाफलं आहे की नाही. वांग्याचं देठ चेक करायचं. तुम्ही बघू शकता वांग्याचे देठही चांगले वाफलेलं आहे आणि वांगही पुढच्या साईडला व्यवस्थित नरम झालेलं आहे.
या पद्धतीने आपली मसालेदार वांग्याची भाजी तयार झालेली आहे. त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान आणि टेस्टी अशी आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, पराठ्यासोबत, कशासोबतही खाऊ शकता. भातासोबतही खूप छान लागते. डाळ भातासोबतही तुम्ही तोंडी लावायला ही भाजी करू शकता. खूप छान होते. तुम्हालाही जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल